बघू शकता तुम्ही ख्रिसमस विशेष चॉकलेट प्लम केक आपण रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघू शकता आता रेसिपी करता लागणारं साहित्य थोडीशी तुटी फ्रुटी घेतलेली आहे मी. मला लाल कलरचीच मिळालेली आहे. तुम्ही कलरफुल वापरू शकता. थोडंसं किसमिस घेतलेलं आहे काळ्या कलरचं आणि पिवळ्या कलरचं. थोडेसे काजू बदामचे तुकडे करून घेतले. थोडेसे चेरी असते ना, चेरी 5 ते 6 चेरीचे तुकडे करून घेतले. आता इथं 1 कप मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे आणि ऑरेंज ज्यूस लागणारच आहे आपल्याला. तेव्हा आपला हा प्लम केक खूप सुंदर तयार होणार आहे. आता बघा, जो ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे बदामचे तुकडे, काजूचे तुकडे करून घेतले ते टाकून घेतलेले आहे. थोडीशी तुटी फ्रुटी टाकून घेतली. थोडीशी आपल्याला नंतर लागणार आहे. आता इथं तुम्हाला हिरव्या कलरची, पिवळ्या कलरची आणि लाल कलरची जर तुटी फ्रुटी मिळाली तर तुम्ही नक्कीच कलरफुल वापरा. थोडेसे आता खिसमिस आपण इथं काळे आणि पिवळ्या कलरचे वापरलेले आहे. थोडेसे चेरीचे तुकडे वापरलेले आहे. अजून आता बघा, आपलं पूर्ण साहित्य हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने पूर्ण एकत्र करून घेतलं. आता आपल्याला हे 3 ते 4 तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपलं पूर्ण साहित्य छान असं त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूसमध्ये छान मुरून येतं आणि मऊ होतं मग आपलं साहित्य सगळं आपण जे टाकलेलं आहे. आता बघा, मी इथं 1 किलोचा केक टीन घेतलेला आहे. या प्रमाणात जर तुम्ही हा प्लम केक बनवला, तुमचा नक्कीच 1 किलोचा केक तयार होणार आहे. आता माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून बघा, मी पूर्ण टीनला तेल लावून घेतलं. त्यानंतर थोडासा मैदा टाकून पूर्ण असा टीनला लावून घेतला. म्हणजे असा भुरभुरला. आता बघू शकता, अजिबात तुमचा केक चिटकणार नाही. म्हणजे एखाद्या वेळेस बटर पेपर नसला तरी काही हरकत नाही. आता बघा, 3 ते 4 तासाने मी हे घेतलेलं आहे आपलं साहित्य, जे आपण ऑरेंज ज्यूसमध्ये मिक्स केलं होतं. आता एकदा परत हलवून घेतलं. आता यामध्येच मी अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि ही वाटी आपल्या ज्या मापाने, ज्या कपने आपण ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्याच मापाची आहे. तर अर्धी वाटी तेल टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता बघा, एक चाळणी घेतली मी. चाळणीमध्ये मी आता इथं 1.5 कप मैदा घेणार आहे आणि बघा, आता 1 वाटी आणि अर्धी वाटी असा 1.5 कप मैदा वापरलेला आहे. इथं मी 1.5 चम्मच पोहे खाण्याचा कोको पावडर वापरलेली आहे. तुम्ही 1 चम्मचही वापरू शकता तुम्हाला जर कमी हवी असेल तर. आणि इथं अर्धी वाटी मी पिठी साखर वापरलेली आहे. म्हणजे अख्खी साखरच मी मिक्सरला फिरवून घेतलेली होती. आणि 1 चम्मच मी इथं बेकिंग पावडर वापरलेली आहे. बेकिंग पावडरच वापरा. आता हे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आणि पूर्ण असं चाळून घ्यायचं. म्हणजे आपला केक खूप छान असा मऊ होणार आहे आणि खूप छान फुगणार आहे. तुम्ही तर बघितलाच आपला केक किती सुंदर झालेला आहे. आता हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता, हळूहळू असं मिक्स करायचं आहे. आणि जर आपल्याला वाटलं पाण्याची गरज जर पडली तर मग थोडंसं पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तुम्हाला जर वाटलं थोडीशी मिल्क पावडर वापरायची तर तुम्ही इथं 1 ते 2 चम्मच मिल्क पावडर पण वापरू शकताच, म्हणजे दूध पावडर. आता बघा, हे मिक्स झालेलं आहे आणि मला असं वाटलं थोडीशी पाण्याची गरज आहे तर मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही. आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इतका सुंदर होतो हा प्लम केक. तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकतात या केकची. या प्रमाणात बनवला तर तुमचा परफेक्ट 1 किलोचा हा केक तयार होतो आणि थोडासा जास्त होईल पण कमी होणार नाही. आता बघू शकता, आपलं पूर्ण बॅटर तयार झालेलं आहे. आता बटर पेपर न लावता बघू शकता, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आधी केक टीनला तेल लावून घेतलं, नंतर थोडासा मैदा भुरभुरला आणि तो पूर्ण असा काढून घेतला. आता सगळं आपलं जे बॅटर तयार केलेलं आहे केकचं, प्लम केकचं, ते टाकून घेतलं केक टीनमध्ये आणि असं टॅप करून घ्यायचा. म्हणजे त्यातली जी हवा असते ती निघून येते. आता थोडेसे काजूचे काप मी वरती ठेवत आहे. खूप सुंदर बघा तुम्ही, इतका छान हा केक तयार झालेला आहे की खूपच सुंदर. अगदी तुम्हाला बघता क्षणी असा खावासा वाटेल असा हा प्लम केक आपला तयार होणार आहे. आता थोडीशी मी काळी मनुक ठेवत आहे बघा. आणि तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा काजू बदाम ठेवले तरी चालतील फक्त. आता बघा, इथं मी काळी मनुक आणि पिवळी मनुक ठेवली. थोडीशी तुटी फ्रुटी टाकून घेतली. इथं नक्कीच तुम्ही
तुम्ही कलरफुल तुटी फ्रुटी वापरा, म्हणजे कलरवाली असते ती हिरव्या कलरची, पिवळ्या कलरची, लाल कलरची. आता थोडेसे परत मी चेरीचे तुकडे ठेवत आहे. आणि प्लम केक म्हटल्यावर तर मग ड्रायफ्रूट वगैरे थोडेसे जास्त येतातच. त्याशिवाय मजाच नाही केक खायला. तर बघू शकता आता किती सुंदर आपलं बघा तयार झालेलं आहे. आता हे तुम्ही म्हणाल हे पातेलं, तर मी या पातेल्यातच माझं केक वगैरे काही असलं तर मी बनवत असते. म्हणून हे पातेलं खास फक्त केक बेक करण्याकरताच आहे माझं. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही नक्की असं पातेल्यामध्ये नक्की बनवा. आता मी हे पातेलं एक 10 मिनिटं बारीक गॅसवर तापू दिलं होतं छान आणि खाली एक रिंग ठेवली. मग रिंगवर असं आपलं जो केक टीन होता तो टॅप करून ठेवला आणि एक बघा 25 ते 30 मिनिटांनी आपल्याला चेक करायचं आहे. घडी-घडीमध्ये बघायचं नाही. डायरेक्ट 25 ते 30 मिनिटांनी बघा. तुमचं जर अजून थोडंसं कमी प्रमाण असेल तर मग तुम्ही 15 ते 20 मिनिटात बघा. आता हा 25 ते 30 मिनिटात म्हणजे अर्धा तास लागलेला आहे आणि पूर्ण आपली जी स्ट्रिक आहे ती पूर्ण क्लीन निघालेली आहे. म्हणजेच आपला केक छान बेक झालेला आहे आणि बघू शकता किती छान असा फुगलेला आहे आपला प्लम केक, चॉकलेट प्लम केक अगदी सुंदर तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. दिसायलाही किती सुंदर दिसत आहे, तर खायला तर किती सुंदर दिसत असेल. तर क्रिसमस स्पेशल आपण हा चॉकलेट प्लम केक रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला माझी ही चॉकलेट प्लम केक रेसिपी जर खरोखर मनापासून आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भरभरून तुमचं प्रेम, सपोर्ट असू द्या. आता बघा मी कट करत आहे. मी थोडासा गरम कट केला म्हणून थोडासा बघा साईडला असं क्रॅक गेलं होतं. तर पूर्ण गार होऊ द्या मगच तुम्ही कट करा. आता बघू शकता किती सुंदर बघा गार झाल्यानंतर स्लाईस झालेली आहे आणि अगदी फुगलेला आहे केक आणि अगदी मऊ सॉफ्ट झालेला आहे. खूप सुंदर हा चवीला लागतो. तर मग तुम्ही पण नक्की क्रिसमस स्पेशल हा चॉकलेट प्लम केक नक्की बनवून बघा. आवडला तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.